सोलर आणि हायड्रोजन ह्या दोन सेक्टरमध्ये पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये खूप चांगली ग्रोथ होणार आहे. त्याचं कारण काय तर सध्याच्या बजेटमध्ये सोलरसाठी आपल्या गव्हर्नमेंटनी 26,549 कोटी रुपयाचं बजेट डिक्लेअर केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटचा हेतू आहे की पुढच्या 2 वर्षामध्ये 10 मिलियन हाऊस होल्ड हे सोलरवर शिफ्ट करायचे, कारण आपली मॅक्झिमम एनर्जी हे रेसिडेन्शियलमध्ये कंझ्युम केली जाते, ती सेव्ह करून गव्हर्नमेंटला इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग या सेक्टरला डायव्हर्ट करायची आहे. दुसरं सेक्टर आहे हायड्रोजन. हायड्रोजनमध्ये गेल्या वर्षी बजेट होतं 300 कोटी, यावर्षी बजेट आहे 600 कोटी आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये 19,700 प्लस कोटीचं बजेट गव्हर्नमेंटने ठराविक ठेवलेलं आहे. कारण हायड्रोजन हे पोल्युशन्स कमी करण्यासाठी हेल्प करतं, त्यामुळे पुढच्या 10 ते 15 वर्षात ह्या दोन सेक्टरमध्ये खूप चांगली गुंतवणूक होणार आहे. फक्त गुंतवणूक करतेवेळी मार्केट रिस्क आणि तज्ज्ञ मार्गदर्शक सल्ला ह्या दोन गोष्टी तुम्ही व्यवस्थित काळजी करून गुंतवणूक करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा.